या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। शहरातील साईराज फायनान्स कडून ठेवीदारांची 85 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार 20 फेब्रुवारीला उघडकीस आला। त्यानंतर 8च दिवसांनी आणखीन एका फायनान्स कडून फसवणुकीचा प्रकार झाला। बरूर तालुका दक्षिण सोलापूर येथील आदिशक्ती फायनान्सनं 47 ठेवीदारांच्या 1,11,17,630 रुपयांना गंडा घातलाय। या प्रकरणात दोघा बाप लेकांच्या विरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। मयत प्रकाश मुकुंदा इटकर आणि त्यांचा मुलगा संजय प्रकाश इटकर राहणार बरूर तालुका दक्षिण सोलापूर अशी त्यांची नावं आहेत। वार्षिक 24% व्याजदराचं आमिष दाखवत ठेवी घेतल्या। इटकर हे गावातीलच व्यक्ती असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवत अनेकांनी ठेवी ठेवल्या। त्यात महिलांची संख्या अधिक आहे। फिर्यादी निर्मला चौगुले यांच्या पुढाकारानं पोलिसात तक्रार सुरू झाली। आदिशक्ती फायनान्सचे संस्थापक प्रकाश इटकर यांनी ठेवीदारांच्या रकमा परत केल्या नाहीत, त्यामुळे ठेवीदारांचा तगादा वाढला। त्याला कंटाळून 9 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी बरूर येथील त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली। आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांत झाली। त्यानंतर मुलाकडून पैसे परत मिळणं अपेक्षित होतं, त्याचीही आशा नसल्यानं मुलगा संजय याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे।